श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. आज आणि उद्या उत्पत्ती एकादशी आहे. या एकादशीला जर काही उपाय केले तर ते उपाय खूप प्रभावी ठरत असतात. हिंदू धर्मात एकादशीला विशेष महत्त्व आहे. हिंदू दिनदर्शिकेनुसार कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला उत्पत्ती एकादशी म्हणतात. असे मानले जाते की या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करण्यासोबत व्रत केल्यास शुभ फळ मिळते. या एकादशीचा व्रत उपवास केल्यानं सर्व प्रकारच्या पापांपासून मुक्ती मिळते आणि आपल्याला आयुष्यामध्ये सुख समृद्धी देखील मिळते. तसेच या दिवशी आपण भगवान विष्णूसोबत माता लक्ष्मीची देखील पूजा करावी. यामुळे आपल्याला त्याचे लाभ हे मिळतात. तसेच माता लक्ष्मी देखील आपल्यावरती प्रसन्न होते. या दिवशी तुम्ही सकाळी लवकरच उठावे. अगदी ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल. या दिवशी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल आवर्जून टाकायचे आहे. गंगाजल टाकल्यामुळे आपल्या घरामध्ये आजारपण आहे ते पूर्णतः दूर होईल. तसेच या दिवशी शक्यतो पिवळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करावे आणि भगवान विष्णूंना पिवळ्या रंगाची मिठाई किंवा पिवळ्या रंगाची फुले तुम्ही अर्पण करावीत. यामुळे भगवान विष्णू हे लवकर प्रसन्न होतात. तर या एकादशीला आपल्याला एक उपाय करायचा आहे की जो उपाय केल्यामुळे आपली जी काही आर्थिक टंचाई आहे ती पूर्णतः दूर होईल. भरपूर जणांना आर्थिक अडचणी असतात. पैसा हा येत नाही किंवा पैसा हा स्थिर राहत नाही. तर त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये पैसा देखील स्थिर राहील व पैसा येण्याचे जे काही मार्ग आहेत ते देखील मोकळे होतील. तर त्यासाठी आपल्याला एक विड्याचं पान घ्यायचं आहे. विड्याचं पान घेताना ते पान कुठेही त्याला मध्ये होल नसेल असे पान तुम्ही घ्यावे. पान घेतल्यावरती पहिल्यांदा ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. मग तुम्ही ज्या दिवशी एकादश आहे मग आज किंवा उद्या तुम्ही विड्याचं पान खरेदी करू शकता. मग तुम्ही हा उपाय आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी किंवा उद्या संध्याकाळी केला तरी पण चालेल. आपल्याला ते पान घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला आपली जी देवपूजा आहे ती देवपूजा अगोदर करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला देवापुढे बसायचं आहे. ते पान हातात घ्यायचं आहे. त्या पानावरती आपल्याला एक मंत्र लिहायचा आहे. तो म्हणजे ओम विष्णवे नमः. हा अगदी साधा आणि सोपा मंत्र. तसेच भगवान विष्णूंचे नाव देखील आहे हे आपल्याला यावरती लिहायचे आहे. तर तुम्ही हळद घ्यायची आहे. हळदीने देखील हे नाव लिहू शकता किंवा जर तुमच्याकडे चंदन असेल तर चंदनाने देखील ओम विष्णवे नमः हे त्या पानावरती लिहू शकता. मग तुम्ही हळदीने किंवा चंदनाने लिहिले तरी पण चालेल. ते लिहून झाल्यानंतर आपल्याला ते पान भगवान विष्णूंना अर्पण करायचं आहे. मग भगवान विष्णूंच्या चरणापाशी अर्पण करायचं आहे. तुमच्या घरामध्ये भगवान विष्णूंचा फोटो नसेल तर तुम्ही बाळकृष्णाची मूर्ती असेल तर तिथे हे पान ठेवू शकता किंवा श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असेल तिथे हे पान ठेवू शकता किंवा विठ्ठलाची मूर्ती असेल तिथे हे पान ठेवले तरी पण चालेल. तुम्ही हा उपाय मंदिरामध्ये जाऊन देखील करू शकता. मंदिरामध्ये जर हा उपाय केला तर त्याचा जास्तीत जास्त फायदा हा आपल्याला होईल आणि मंदिरामध्ये जाणे शक्य नसेल तर तुम्ही घरीच हा उपाय करू शकता. आपल्याला या पानावरती हा मंत्र लिहायचा आहे. त्यानंतर आपण ते पान भगवान विष्णूंच्या चरणापाशी ठेवायचं आहे. त्यानंतर आपल्याला विष्णू सहस्रनामावली किंवा एक श्लोकी विष्णू सहस्रनाम हे पठण करायचं आहे. पठण करणे शक्य नसेल तर तुम्ही श्रवण देखील करू शकता किंवा भगवान विष्णूंचा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप देखील करू शकता. कारण की हा मंत्र जास्त काही अवघड नाही. त्यामुळे आपण 108 वेळा या मंत्राचा जप आवर्जून करावा. म्हणणे शक्य नसेल, विष्णू सहस्रनाम म्हणणे शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता. पण आपल्याला या दिवशी हे स्मरण करायचं आहे किंवा हा मंत्र जप तरी म्हणायचा आहे. आपण जेवढी भगवान विष्णूंची सेवा करू तेवढा भगवान विष्णूंचा आपल्याला आशीर्वाद मिळणार आहे. तसेच आपल्याला त्याचे फळ देखील मिळणार आहे. त्यानंतर हा मंत्र जप म्हणून झाल्यानंतर आपल्याला भगवान विष्णूंना तुमची जी काही आर्थिक अडचण आहे ती सर्व सांगायची आहे. मग पैशांबाबत अडचणी असतील किंवा दुसऱ्या काही अडचणी असतील त्या देखील आपण भगवान विष्णूंना सांगायचे आहे. ज्यामुळे आपली आर्थिक टंचाई ही नक्कीच दूर होईल व घरामध्ये पैसा यायला देखील सुरुवात होईल. तसेच ज्यांना हा उपाय करणे शक्य नाही त्यांच्यासाठी मी आणखीन एक उपाय सांगणार आहे. तर या एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाजवळ आपल्याला दिवा लावायचा आहे. तर आता दिवा कोणता घ्यायचा? मग तुम्ही मातीचा दिवा घ्या किंवा कणकेचा दिवा घेतला तरी पण चालेल. फक्त आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे. शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे.
कणकेचा दिवा घेतला तर त्यामध्ये शुद्ध तूप टाकायचे आहे. त्यानंतर त्यामध्ये चिमूटभर हळद देखील टाकायची आहे. हळद ही माता लक्ष्मीला आकर्षित करत असते, त्यामुळे आपण हळद टाकायला विसरायचं नाही. हा दिवा आपल्याला पिंपळाच्या झाडाजवळ ठेवायचा आहे. यामुळे भगवान विष्णूसोबत लक्ष्मी मातेचाही आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल. असं केल्याने घरातील नकारात्मक जी काही शक्ती आहे ती देखील बाहेर पडते. आपल्या घरामध्ये जे काही दारिद्र्य आहे ते देखील दूर होते. त्यामुळे तुम्ही असा दिवा जरूर लावावा. दिवा लावल्यानंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप देखील करायचा आहे. पिंपळाच्या झाडामध्ये साक्षात भगवान विष्णूंचा वास असतो, त्यामुळे आपल्याला भगवान विष्णूंचा आशीर्वादही मिळेल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद.